पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीला परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून संतापलेल्या वडिलांनीच टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप समोर आला आहे। या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी तिचा निकाल दाखवण्यासाठी वडिलांकडे आली होती, मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचं पाहून वडील संतापले। त्यानंतर त्यांनी मुलीला मारहाण केल्याचा आणि तिचं डोकं भिंतीवर आपटल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। दरम्यान आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांवरील शैक्षणिक ताण आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अनेक मानसोपचार तज्ञांच्या मते मुलांच्या गुणांपेक्षा त्यांचं मानसिक आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे। मात्र समाजात अजूनही गुण आणि स्पर्धेचं वाढतं दडपण अनेक कुटुंबांमध्ये तणाव निर्माण करत असल्याचं दिसत आहे। या घटनेनंतर सोशल मीडियावरही संतापाची मोठी लाट उसळली आहे। अनेकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे। पोलिसांनी या प्रकरणात नेमकं काय घडलं याचा तपास सुरू केला असून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत आहेत। शेजाऱ्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत। दरम्यान पीडित मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। आता या प्रकरणात पुढे कोणते खुलासे होणार, आरोपीवर कोणती कलम लावली जाणार आणि समाज अशा घटनांमधून काय शिकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या घटनेनं पुन्हा एकदा समाज मन हादरलं आहे।